ताई, हे रेडा समाधीस्थान मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस ते आमच्या येथील MSCBचं उद्घाटन करायला आले होते आणि त्यावेळेस साहेबांच्या हस्ते ह्या ठिकाणी ह्या पलीकडच्या बाजूचे जे धर्मशाळा आहेत त्यांचं भूमिपूजन आम्ही ग्रामस्थांनी केलं होतं आणि त्यावेळेस मुंडे साहेबांना आम्हाला 5 लाख रुपये देण्याचं साहेबांनी कबूल केलं होतं। शेवटी योगायोग महत्त्वाचे असतात। आपण देखील संघर्ष यात्रेच्या वेळेस आळेफाट्याला आलात, परंतु देवस्थानकडे यायला आपल्याला त्यावेळेस शक्य झालं नाही। योग आमचा चांगला होता की ब वर्ग तीर्थक्षेत्र द्यायचं तुमच्या हातात होतं आणि पुन्हा त्या कामांचं भूमिपूजन करणं सुद्धा तुमच्या नशिबात होतं, म्हणून आमचं नशीब चांगलं की तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी लाभलात। किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादांचं नाही म्हटलं तरी ह्या देवस्थानावर नितांत अशी श्रद्धा। ज्या वेळेस शक्य असेल, मग सामूहिक लग्न असेल, देवस्थानचा कोणताही धार्मिक उत्सव असेल, देवस्थानचं कोणतंही काम असेल, दादांकडे गेल्यानंतर दादांकडं कोणतंही पत्र मागितलं तर दादा एका मिनिटात आम्हाला देतात आणि त्याचमुळे ह्या देवस्थानचं भरभराट झालं। ह्या देवस्थानचं सगळ्यात महत्त्वाचा भाग की जो खरोखर लोकसहभागाचा, आमचं हे गाव आळे संतवाडी कोळवाडी नाही म्हटलं तरी पूर्वी इकडे पाण्याचा दुष्काळ असायचा, परंतु आता कॅनॉल आल्यामुळं बऱ्यापैकी पाणी जरी फिरत असलं तरी ह्या देवस्थानला सुरुवातीला फक्त फरशीपुरती जागा होती आणि फारसं काही काम करता येईल आणि क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आणि मग तिथून पुढं खऱ्या अर्थाने या कामाला सुरुवात झाली। सर्व ग्रामस्थ, बार्शीकर, देणगीदार यांच्या वतीनं ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी जमीन घेतली। जमीन थोडी न घेता सुरुवातीला 4.5 एकर घेतली आणि नंतर लोकांनी भूदान स्वरूपात 1 गुंठा जागा देवस्थानला द्यायची अशा पद्धतीने आत्ता देखील 52 गुंठे जागा देवस्थाननी ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी घेऊन दिल्यामुळं नाही म्हटलं तरी जवळजवळ आज 6 एकर क्षेत्र की जे जागेवर आपल्याला विकास करता येईल अशा पद्धतीचं क्षेत्र लोकांच्या पैशातनं लोकांनी 1-1 गुंठा या ठिकाणी देऊन या ठिकाणी हे करून घेतलं। ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवतो असता ताई फार तुमचा खात्याचे अधिकारी आणि तुमचा फार मोलाचा यात सहभाग होता। यावर्षी जरी आमच्याकडे हे सर्व आम्ही नवीन विश्वस्त जरी मंडळी असलो तरी आमच्या जुन्या विश्वस्त मंडळींनी ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी स्वतःच्या खिशातनं सगळा खर्च करून ह्या ठिकाणी केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम आज तुमच्या खात्यातनं आम्हाला 2 कोटी रुपये मिळाले आणि एक चांगलं सुंदर असं वास्तू ह्या ठिकाणी उभी राहील। ही उभी राहत असताना काम तर चालू झालं, त्या पद्धतीची इस्टिमेट झाली, टेंडर झाली आणि आज खऱ्या अर्थानं काम चालू करत असताना नाही म्हटलं तरी जमिनीच्या खालचा भाग काय आमच्या लक्षात आला नाही आणि नाही म्हटलं तरी संरक्षक भिंतीचे आमचे जे पैसे आत्ता मिळाले ते सगळे आत्ताच खाण्यात आणि हे करण्यातच वाया गेले। त्यामुळं आमची जवळजवळ 24 मीटरची भिंत अजून संरक्षक भिंत व्हायची आमची राहिलेली आहे। त्याचप्रमाणे एका बाजूची 35 मीटरची संरक्षक भिंत आम्हाला तो भाग ढासळू नये म्हणून बांधावं लागली आणि आत्ताच्या तुम्ही दिलेल्या पैशात आत्ताच्या झालेल्या टेंडरमध्ये जवळजवळ आम्हाला 30 ते 40 लाख रुपये ते तूट वाटते आणि ते पैसे शेवटी लोकसहभागातनं घालायचे की तुमच्या खात्याने आम्हाला द्यायचे। त्याच्यासाठी आज खऱ्या अर्थाने ताई तुमच्याकडे आम्ही मागणी करतोय की आम्हाला उर्वरित ते पैसे आपण ह्या निमित्तानं द्यावे, म्हणजे जी कामं दिली ती सगळी पूर्ण होतील। विशेषतः हा भागच इतका छान आणि इतका चांगला आहे। या देवस्थानचा गेले कित्येक वर्षाचा कारभार पाहता ह्या ठिकाणी ज्यावेळेस कलशारोहण झालं त्यावेळेस आपल्या तुमचं आमचं सगळ्यांचं आदराचं स्थान
भीमसिंग महाराज गडकर यांचे देखील पाय ह्या आमच्या भूमीला लागलेले आहेत। आणि त्याही वेळेस कलशारोहणाचा कार्यक्रम देखील फार मोठा ग्रामस्थांनी केला होता। तर त्याच पद्धतीत आज पुढची गोष्ट फक्त आता आमचं सभामंडप राहते। आत्ता जे आपण दर्शन करून आलात त्याच्या आजूबाजूचं जे काही जुना पूर्वीचा जो ढाचा आहे सागवानाचा, तो ढाचा त्याच्यासाठी आम्हाला पैसे कमी पडत आहेत। आमदार साहेब तर आम्हाला देतातच देतात, त्यांच्याकडनं अजून आम्हाला स्टेडियम बांधून घ्यायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत। आणि त्या वेळेस जेव्हा जेव्हा पैसे लागतील त्या वेळेस आमदार साहेब नक्कीच आम्हाला देतात आणि ते देतील याची खात्री आम्हाला असल्यामुळं हे जे काही शासनाचे पैसे आहेत जे तुमच्या ताई हातात आहेत ते पैसे आम्हाला मिळावेत, त्याचं मागणीचं निवेदन हे आपण तुम्हाला दिलेलं आहे आणि तेवढं आपण द्याल अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची अपेक्षा आहेत। कामांची यादी पाहिली तर बरेचसे आमच्या गावची आळंदीत धर्मशाळा आहे, 11 गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी आम्ही धर्मशाळा बांधलेली। आम्ही ह्या वर्षी जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च करून आमची स्वतःची पंढरपूरमध्ये सुद्धा देवस्थानने जमीन खरेदी केलेली, त्या ठिकाणी देखील अद्ययावत असं मंगल कार्यालय आम्ही ग्रामस्थांनी लोकवर्गणीत लोकसहभागातून त्या ठिकाणी बांधलेलं आहे। आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचं काम करत असताना ह्या देवस्थानावर प्रेम करणारे जेवढे भाविक आहेत, आमचे आळंदी, पंढरपूर, त्र्यंबक ह्या तिन्ही ठिकाणी आमच्या वाऱ्या असतात। आणि हे करत असताना सर्व ग्रामस्थ जीवापासून मनापासून भक्तिभावाने ह्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्याचंच फळ म्हणून हे तीर्थक्षेत्र ह्या 15 वर्षात नाही म्हटलं तरी नावारूपाला आले। ताई फार मोठं काम तुमचं, फार झपाटल्यासारखं काम तुम्ही या 4-5 वर्षात केलं। शरददादा आले आणि योगायोगाने आमचं लेण्याद्री देवस्थान ब वर्गात आलं, वडळ झालं, ओझर आलं, रेडा समाधी आलं आणि त्याचबरोबर आत्ता मागच्याच आठवड्यात आमच्या खामुंडीचं भैरोबा देवस्थान ते सुद्धा क वर्गाचं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला। इतकं चांगलं काम आपण गेल्या 5 वर्षात केल्यामुळं सर्व देवस्थानची मंडळी आपल्या आतुरतेने वाट पाहत असतात। आपल्या तारखा बऱ्याच वेळा मिळत नाही आणि त्यामुळं त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकदा का होईना जावंच लागणार आहे। आणि आपण सर्व जण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी उशीर झाला, आपण पाहताच सर्व ग्रामस्थ आतुरतेने आपली वाट पाहत होते आणि त्या निमित्तानं जरी थोडा उशीर झाला असेल हरकत नाही, परंतु आपलं पुन्हा एकदा ह्या भूमीत माऊलीच्या पांढरीत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।